मित्रांनो नमस्कार. आंध्र प्रदेश पोस्टमॅन मेल गार्ड एक्झाम 2016 जी की 29 जानेवारी 2016ला घेण्यात आलेली होती. यामधील पार्ट ए म्हणजेच जनरल अवेअरनेस किंवा नॉलेज या टॉपिक हा प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, जे की येणाऱ्या महाराष्ट्र पोस्टमॅन मेल गार्ड आणि MTS या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी माझ्या चॅनल MPSC लर्निंग पॉईंटला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला सर्वात आधी लिंक मिळेल किंवा नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, आर्चरी इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ विच कंट्री? म्हणजेच तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर तिरंदाजी हा भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तर ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल इथे, भूतान. त्यानंतर अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे बुजगाशी. बुजगाशी या खेळामध्ये काय होतं, नेमकं घोडसवार एका वर्तुळात ठेवलेल्या बकरीच्या शवाला पकडण्यासाठी धावतात आणि जो त्या एका बाउंड्रीच्या पलीकडे जाईल तो विजयी ठरतो. तर अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे बुजकाशी. त्यानंतर जपानचा जो राष्ट्रीय खेळ आहे तो आहे जुडो आणि इंडियाचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. अशा प्रकारे चारही देशाचे जे राष्ट्रीय खेळ आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द फाउंडर ऑफ आर्य समाज? तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली हे सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर इथे ब्रह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. तर इथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल. आणि राजा राममोहन रॉयनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ब्राह्मो समाजाची. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा प्रश्न, हु अमंग द फॉलोइंग इज नॉट असोसिएटेड विथ द क्विट इंडिया मुवमेंट? म्हणजेच भारत छोडो आंदोलनात कोणाचा सहभाग नव्हता, खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? तर भारत छोडो आंदोलन जे की 8 ऑगस्ट 1942 बॉम्बेमध्ये सुरुवात झाली होती, ज्याला लीड केलं महात्मा गांधींनी. तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की भारत छोडो आंदोलनात कोणाचा सहभाग नव्हता. तर ऑप्शन्स आपण वाचून घेऊ. उषा मेहता, महात्मा गांधी, अरुणा, असफ अली आणि दादाभाई नौरोजी. तर इथे ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल, दादाभाई नौरोजी, जे की भारत छोडो आंदोलन म्हणजेच क्विट इंडिया मुवमेंटमध्ये त्यांचा सहभाग नव्हता. चौथा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ द युनियन बजेट टू द पार्लिमेंट? म्हणजेच संसदेत युनियन बजेट तयार करण्यासाठी आणि सादरीकरणात नेमकं कोण जबाबदार आहे? कोणातर्फे हा जो युनियन बजेट आहे तो सादर केला जातो आणि प्रिपेअर केला जातो? तर ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर्स. म्हणजेच आर्थिक व्यवहार विभाग जो आहे त्याच्याकडून प्रिपरेशन आणि प्रेझेंटेशनसुद्धा केलं जातं बजेटचं. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा वॉज रिटन बाय? सारे जहाँ से अच्छा हे गीत कोणी लिहिलं? तर इथे ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल, मोहम्मद इक्बाल, ज्यांनी सारे जहाँ से अच्छा हे गीत लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द सिरीज, जो की रिझनिंगचा प्रश्न आहे तो आपण इथे सॉल्व करू. ॲक्च्युली हा प्रश्न रिझनिंगचा आहे, तो GKच्या क्वेश्चन सेटमध्ये त्यांनी टाकलेला आहे. तर हा सॉल्व करू आपण इथे. EHLOS आणि क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला काय येईल ते शोधायचं आहे, म्हणजेच आपल्याला ही सिरीज आहे ती कंप्लीट करायची आहे. तर EHLOS याला जर आपण ऑब्झर्व जर केलं तर ई नंतर 4 नंबरवर एच येतो, म्हणजेच EFGH, सॉरी 3 नंबरवर येतो, तर मग E+3H होईल. त्याच्यानंतर एच आणि एलमध्ये किती अल्फाबेट येईल ते शोधू. एच नंतर येतो IJK आणि यल, म्हणजेच यल गेला चौथ्या नंबरवर, तर +4 झालं. आधी +3 त्याच्यानंतर +4. त्याच्यानंतर यल ते ओचं किती अल्फाबेट येतात मधात? यल नंतर MNO म्हणजेच +3, म्हणजेच +3 +4 +3 +4 हा जो क्रम आहे ते कंटिन्यू होईल. तर ओ नंतर S+4 यायला पाहिजे, OPQR आणि S, तर +4 इथे झालं. त्याच्यानंतर यस नंतर जे क्वेश्चन मार्क आहे त्याच्या ठिकाणी काय येईल? +3, म्हणजेच 3 अल्फाबेट आपण सामोर जाऊ. तर यस नंतर येईल TU आणि V, तर इथे येईल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी V, तर इथे ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल, V. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयोडीन इज अ पार्ट ऑफ थायरॉइड हार्मोन अँड इज एसेन्शियल फॉर द प्रिपरेशन ऑफ? म्हणजेच आयोडीन जे की थायरॉइड हार्मोनचा एक भाग आहे ते कोणत्या रोगाला प्रतिबंध करतोय ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल, गॉयटर या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आयोडीनचा उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द ऑफिशियल स्टेट बर्ड ऑफ द दिल्ली? म्हणजेच दिल्लीचा ऑफिशियल स्टेट बर्ड कोणता आहे? तर हाऊस स्पॅरो. ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल इथे, हाऊस स्पॅरो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 9वा प्रश्न आहे, हू ॲडमिनिस्टर्स द ओथ ऑफ द ऑफिस टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया? म्हणजेच
भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोणामार्फत घेतली जाते किंवा दिली जाते? तर उत्तर आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, म्हणजेच मुख्य न्यायाधीशाकडून भारताच्या राष्ट्रपतीला शपथ दिली जाते. ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल इथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द बिगेस्ट ब्राइटेस्ट स्टार विचारलेला आहे, म्हणजे सर्वात तेजस्वी तारा विचारलेला आहे. तर सर्वात तेजस्वी तारा आहे ऑप्शन नंबर ए सिरियस, जो की सर्वात तेजस्वी आहे, सर्वात ब्राईट तारा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11वा क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द नेम ऑफ द फर्स्ट क्लोन शिप, म्हणजेच पहिल्या क्लोन केलेल्या मेंढीचे नाव काय? तर ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल डॉली, जे की स्कॉटलँडच्या सायंटिस्टनी लॅबॉरेटरीमध्ये पहिली शिप क्लोन केली होती, म्हणजेच एक आर्टिफिशियल शिप बनवली होती, तिचं नाव आहे डॉली. नेक्स्ट क्वेश्चन आहे द करन्सी ऑफ द कतारची करन्सी आहे रियाल, ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल रियाल. नेक्स्ट क्वेश्चन आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन वेअर बॉरोड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज, म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या निर्देशांचे तत्व कोणत्या देशाकडून घेतले गेले होते? तर आयर्लंड या देशाकडून भारतीय धोरणाच्या निर्देशाचे तत्व घेतले गेले होते. तर ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल इथे आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे हू हॅज बिकम द फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट ऑफ द ऑल इंडिया टेनिस असोसिएशन AITA, म्हणजेच ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर परवीन महाजन, ज्या की AITA पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्याच्यानंतरचा 15वा प्रश्न आहे द प्रॅक्टिस ऑफ द अनटचॅबिलिटी इज प्रोहिबिटेड बाय, म्हणजेच अस्पृश्यतावर निर्बंध हे कोणत्या आर्टिकलमार्फत प्रोहिबिट केला आहे, म्हणजेच प्रतिबंध घातला आहे त्याला? तर आर्टिकल 17 ज्या अस्पृश्यतेबद्दल बोललेला आहे किंवा सांगितलेला आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे इफ FORGET is written as DPPHCU in certain code then how doctor is written as, तर फॉरगॉट हा या प्रकारे कोड केलेला आहे, तर डॉक्टरला कसं आपण लिहू शकतो किंवा कोड करू शकतो? तर यामध्ये आपण फॉरगॉट आणि DPPHCU याच्यामध्ये काही रिलेशन शोधावं लागेल आणि तेच रिलेशन इथे अप्लाय करावं लागेल, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल. तर FORGET आहे, इकडं DPPHCU आहे. तर F पहिलं अक्षर या शब्दाचं घेऊ किंवा या वर्डचं घेऊ F आणि याचं D, तर F नंतर येतो Fच्या आधी, म्हणजेच Fच्या 2 आधी जर विचार केला आपण तर D येतो, म्हणजेच D E आणि F, म्हणजेच F पासून D ला -2 होत आहे, त्याच्यानंतर O पासून P ला +1 होत आहे, म्हणजेच O पासून P ला +1 होत आहे. तर इथे F पासून D पर्यंत -2, म्हणजेच Fच्या आधी येतो E आणि Eच्या आधी येतो D. त्याच्यानंतर O पासून तर O आणि Pचा जर रिलेशन काढलं तर +1 होईल, म्हणजेच एक लेटर पुढे O नंतर P येतो. त्याच्यानंतर Rच्या 2 मागे जावं लागेल आपल्याला, -2 +1 हा कन्सेप्ट इथे क्रमवार चालेल. तर Rच्या 2 मागे काय येईल PQR, म्हणजेच -2. त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा हे लॉजिक लावायचं आहे, -2 +1 -2 +1. तर D वरून -1 काय येईल, -1 होईल B, सॉरी -2 होईल B. त्याच्यानंतर O नंतर येईल P, त्याच्यानंतर Cच्या -2 होईल, म्हणजेच इथे येईल A, काय आलं BPA. त्याच्यानंतर Tच्या +1 होईल, T नंतर येतो U, त्याच्यानंतर ओच्या परत -2 होईल, म्हणजेच येईल M, त्यानंतर Rच्या +1 येईल S. तर इथे ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल BPAUMS, ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल BPAUMS. नेक्स्ट क्वेश्चन आहे हू इज नोन ॲज द फ्लाइंग सिख ऑफ इंडिया. फ्लाइंग सिख ऑफ इंडिया आहे मिल्खा सिंग. इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 18वा प्रश्न इज द सेकंड लार्जेस्ट ब्रॅकिश वॉटर लेक और लगून इन इंडिया.
म्हणजेच सेकंड लार्जेस्ट लगून कोणता आहे इंडियामधला, तर ऑप्शन नंबर इथे डी करेक्ट येईल, पुलिकट लेक, ज्याचा जो एरिया आहे तो 759 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि तो आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये तो वाहतो. तर सेकंड लार्जेस्ट लेक आहे पुलिकट लेक आणि सर्वात लार्जेस्ट लेक आहे चिल्का लेक, जो ओडिसा या स्टेटमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न. इंडियाज फर्स्ट अँड एशियाज लॉंगेस्ट सायकल हायवे हॅज बीन ओपन इन विच स्टेट ऑफ इंडिया. म्हणजेच सर्वात मोठा एशियाचा आणि इंडियाचा पहिला सायकलचा हायवे कोणत्या राज्यामध्ये ओपन झालेला होता इंडियामध्ये, तर ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये या सायकलच्या हायवेचा सर्वात मोठा हायवे आहे एशियामध्ये सुद्धा आणि इंडियाचा पहिला. तर ज्याची लांबी किती आहे, 207 किलोमीटर म्हणजेच 129 मैल, जो की आहे उत्तर प्रदेशमध्ये. 20वा प्रश्न आहे द फर्स्ट इंडियन वुमेन प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस वाज. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोणत्या होत्या, तर सरोजिनी नायडू, ज्या की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतर इथे सुचिता कृपलानी दिलेला आहे. सुचिता कृपलानी पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशच्या. त्याच्यानंतर राजकुमारी अमृत कौर, ज्या की पहिल्या महिला युनियन मिनिस्टर होत्या आणि पहिल्या महिला हेल्थ मिनिस्टर सुद्धा होत्या, राजकुमारी अमृता कौर. त्याच्यानंतर विजयालक्ष्मी पंडित, ज्या की पहिल्या महिला राजदूत होत्या, विजयालक्ष्मी पंडित. हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी मेडल्स डिड इंडिया विन इन रिओ डी जेनेरिओ ऑलिम्पिक्स 2016. ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल इथे 2. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 22 क्वेश्चन आहे व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ EMI. EMIचा फुल फॉर्म काय आहे, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल इथे, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एक्सक्रेटरी ऑर्गन. एक्सक्रेटरी ऑर्गन कोणता नाही आहे, खालीलपैकी लंग्ज आहे, किडनी आहे आणि लिव्हरसुद्धा आहे, तर इथे ॲड्रेनल ग्लँड येईल. ऑप्शन नंबर डी करेक्ट येईल, जो की एक्सक्रेटरी ऑर्गन नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज द कॅपिटल ऑफ डेन्मार्क. डेन्मार्कची कॅपिटल आहे कोपेनहॅगन, जे की डेन्मार्कची राजधानी आहे. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे डिफ्युजन ऑफ लाईट इन द ॲटमॉस्फिअर टेक्स प्लेस ड्यू टू डस्ट पार्टिकलमुळं डिफ्युजन ऑफ लाईट होतं ॲटमॉस्फिअरमध्ये. ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल. अशा प्रकारे व्हिडिओ आहे मित्रांनो हा, ज्यामध्ये आपण 25 प्रश्न कव्हर केले. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा.